धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. मंडळी, आपल्याकडे सगळ्यांची एक तक्रार असते की आपली शेती फायद्यात नाही. त्याच्यानंतर पूर्वी एक उत्तम शेती होती, आज मात्र या शेतीच्या व्यवसायाला फार बिकट अशी अवस्था आलेली आहे. परंतु खऱ्या अर्थाने आली जरी संकटे अपार न टाकीती धैर्य तथापि थोर, असे जे जिद्दी शेतकरी आहेत, प्रयोगशील शेतकरी आहेत, नवीन तंत्रज्ञान वापरणारे शेतकरी आहेत आणि जे नवीन आहे, जे चांगलं करता येण्यासारखे सगळे प्रयोग करणारे आणि सक्रिय असणारे शेतकरी, जे आपल्या शेतामध्ये रोजचे 4-5 तास 8 तास त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं राबतात आणि आपलं शेती ही उत्तम शेती आहे हे सिद्ध करतात. असे जे शेतकरी आहेत त्यांच्या खरं आपला आदर्श घ्यायला पाहिजे, त्यांच्या आदर्शाप्रमाणे आपण काम करायला पाहिजे. पण जो आपला मूळ स्रोत आहे, जो आपला मूळ व्यवसाय आहे, त्या व्यवसायाकडे जर चिकाटीने जिद्दीने आणि आपल्या पसरलेला जो आपल्या आजूबाजूला असलेला जो याचा ज्ञानाचा समुद्र आहे, तंत्राचा समुद्र आहे, त्या सागरातले काही आपण नवीन नवीन तंत्र घेतले, वापरले तर आपली शेती नक्कीच फायदेशीर होते. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला, विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा सल्ला, विद्यापीठातल्या तज्ज्ञांचा सल्ला, नवीन वाण, नवीन तंत्रज्ञान, ह्या गोष्टीचा आपण जाणीवपूर्वक आणि जे सांगतील त्याप्रमाणे सातत्याने जर वापर केला तर आपली शेती उत्तम शेती होऊ शकते. मंडळी, आपण नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील या सर्वतीर्थ या क्षेत्री या इथल्या सर्वतीर्थ क्षेत्राच्या जवळच्या एका गावात आलेलो आहोत आणि इथले प्रगतिशील शेतकरी त्याने आपली शेती कशी उभारली आणि किती चांगल्या तऱ्हेने केली, याची ती उत्तम, त्याची शेती उत्तम कशी, त्याच्याबद्दल त्यांच्याकडून माहिती घ्या. नमस्कार. नमस्कार. मी संतू नारायण साबळे, आडसरे बुद्रुक, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. तर या ठिकाणी आम्ही पारंपरिक जी पिकं घ्यायचो तर ती भात वगैरे अशी पिकं घ्यायचो आणि त्या पिकांपासून खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असं आम्हाला आढळून आलं आणि पुरेपूर आम्हाला फायदा होत नसायचा. याच्याकरता आम्ही हे नवीन एक शोध घ्यावा या दृष्टिकोनातनं आम्ही इकडं ओतूर वगैरे केळी होत आहेत, आपल्यासारखा परिसर नैसर्गिक स्थिती आहे आणि त्या ठिकाणी केळी होत आहेत, म्हणून आम्ही या ठिकाणी तो प्रयोग घ्यायचा ठरवला. आणि आमच्या जे कृषी संशोधन केंद्र इगतपुरी, त्या ठिकाणी आमचे व्ही.एस. पाटील म्हणून जे आहेत ते संशोधन केंद्राचे जे आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं का आपल्या भागामध्ये संशोधन झालेलं आहे, आपल्या इगतपुरीला केळी लावलेली आहे, प्रयोग सक्सेस झालेला आहे, तुम्ही केळी लावा. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही या ठिकाणी केळी घ्यायला सुरुवात केली. तर केळी घ्यायला सुरुवात केली, थोडंसं आम्हाला काही अडचणी आल्या का आमची लागवड थोडी लेट झाली. तर 14 जुलैला आमची लागवड झालेली आहे आणि त्या 14 जुलैला लागवड करत असताना पावसाचा आमचा भाग असल्यामुळं थोडंसं आम्हाला अडचण आली. परंतु आमचं पीक मात्र इतर पिकापेक्षा, माझी 7 एकर शेती असतानाही भात पिकामध्ये जे आम्हाला 1.5 लाख रुपये वर्षाचं उत्पन्न मिळत नाही, त्या ठिकाणी आम्ही एकरी 1.5 लाख रुपये आत्तापर्यंत घेऊ शकलो. आणि या ठिकाणी अजूनही आपल्याला दिसतोय का 30% बाग अजून शिल्लक आहे. तर अशा पद्धतीचं पीक हे या ठिकाणी सक्सेस आहे असं म्हणायला कोणतंही वावगं ठरणार नाही. परंतु या ठिकाणी आम्हाला कृषी संशोधन केंद्राचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि कृषी खात्याचं आम्हाला सहकार्य मिळालं आणि या सहकार्यातून या ठिकाणी आमचे कुलगुरू मोरे साहेब यांनी बी या ठिकाणी येऊन भेट दिली आणि अगदी उत्तम पद्धतीची बाग आलेली आहे. त्याचप्रमाणे आमचे पाटील साहेब तेही बी या ठिकाणी राहुरी कृषी विद्यापीठाचे या ठिकाणी येऊन आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आणि या कोकणामध्ये कोकण म्हणायला हरकत नाही, या ठिकाणी ही बाग सक्सेस झाली आणि अनेक शेतकरी यावर्षी लावण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा प्रकारे आमच्या या शेतीची प्रगती झालेली आहे.
तुमची एकंदर शेती किती आहे? माझी शेती आता तशी आहे 12 एकर शेती आहे. त्यापैकी इकडं ही 7 एकर शेती आमची बागायतीखाली आलेली आहे. उरलेल्या 5 एकरात काय करता? उरलेल्या 5 एकरामध्ये आम्ही भात वगैरे ही पिकं पावसाळी घेतो आणि उन्हाळी दुसरी इतर पिकं रब्बीची वगैरे घेतो. केळी पिकाकडे जावं आणि केळी पीक घ्यावं असं तुम्हाला का वाटलं आणि इथे कोणत्या केळी पिकाची निवड केली तुम्ही? नाही म्हणजे असं या शेजारच्या जुन्नर ओतूर वगैरे या ठिकाणी G9 या नावाची जात ते लोक करतायत आणि त्याचप्रमाणे मग आम्ही अनेक शोध घेताना आम्ही इगतपुरीला ज्या टायमाला आम्ही वेस पाटलांकडे गेलो तर त्यांनी सांगितलं का आपल्याकडे केळी सक्सेस आहे आणि हीच जात तुम्ही लावा, ही शासनाने प्रमाणित केलेली आहे, ही जात येईल म्हणून आम्ही त्याची निवड केली. आता हे तर तुम्ही केळी आत्ता लावली पण त्याच्या अगोदर तुमची पारंपरिक शेती पारंपरिक पिकं हेच चालू होते. भात तर हे असं एकदम कसं काय वाटलं की आपण काहीतरी करावं, असं बाहेर जावं? तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं याच्या बाबतीत, काही माहिती सांगितली किंवा पीक बदल करावा? त्या टायमाला त्यांनी सांगितलं का या ठिकाणी आपल्याला हेच पीक योग्य आहे, इतर पिकं आपल्याकडे पाऊस आहे, त्या पावसामध्ये इतर पिकं फारशी सक्सेस नाही आणि हे पीक तुम्ही करा, तुम्ही सक्सेस व्हाल याच्यामध्ये. आणि त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आता ही बाग आपल्याला दिसते का सक्सेस झालेलं आहे. बरं, आता एवढे मोठे छान तुमच्याकडे फळ आले, एवढे मोठे घड त्या केळाचे आहेत, तर याची नेमकी काळजी कशी घेतली जाते का? म्हणजे आता हे इथे तो काय कापलेलं दिसतं तुमचं तो फुलाचा भाग, तो कशा करता काय करता, म्हणजे काय याच्यातली नेमकं काय करावं आणि काय करू नये तुम्ही जरा लोकांना थोडक्यात सांगाल काय? हो, त्या हे खाली जे कापलेलं आहे तर हे उलट हे कमी कापलेलं आहे, अजून जवळ कापायला पाहिजे होतं आणि याची वाढ जर होत राहिली तर वरचे जे फळं आहेत हे चांगल्या पद्धतीनं वाढत नाही, म्हणजे त्याचा ताकद जी खर्च होते ती याला मिळते, म्हणून त्याच्याकरता हे करावं लागतं. आणखी काय सांगाल याच्यातलं काय रहस्य या तुमच्या केळीच्या पिकाचं? या पट्ट्यामध्ये जे बा जळगाव कडून जी केळी येते आणि या ठिकाणी उतरल्या जाते तर ती व्यापाऱ्याला पण इकडं कमी भावात मिळते असं म्हणायला काय हरकत नाही, कारण तिथून इथपर्यंत यायला जे 1000 रुपये टनाला भाडं लागतं ते त्यांना लागत नाही आणि आम्हालाही ते द्यायला परवडते. तर आज जवळजवळ 9.5 रुपये किलोना आज माल चालू आहे, मागं 7.5 रुपयानं गेला, आता 9.5 रुपयानं चालू आहे. ते सगळं याचं मार्केटिंग तुम्ही इथेच करता, तुम्ही स्वतः करता की याच्यात APMC ला व्यापारी जागेवर येतात, व्यापारी या ठिकाणी जागेवर येतात आणि ते माल जी जळगावची बोर्ड आहे त्या बोर्डाप्रमाणे ते इथं खरेदी करतात. तिथं रोजचं बोर्ड असतं, त्या बोर्डावर आम्ही फोन करून विचारून घेतो आणि त्या बोर्डाप्रमाणे ते इथं खरेदी करतात. आता इथे आम्ही आजूबाजूला बघितलं पाण्याची कुठे काही सोय नाही आहे. एक तळं जर सोडलं तुमचं गाव तळं किंवा इथलं मधलं तळं किंवा खाण्याच्या ठिकाणचं, तशी पाण्याची सोय नसताना एवढ्या पिकाला, केळी पिकाला भरपूर पाणी लागतं, केळी आहे, ऊस आहे, पण तुम्हाला असं कसं वाटलं की आपण इथं केळी एवढं भरपूर पाण्याचं देणारं पीक आहे तिथे आपण घ्यावं? ते नाही, आमच्या विहिरी ज्या आहेत त्या विहिरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी देत नाही, पण विहिरी 12 माही चालणाऱ्या विहिरी आहेत, परंतु त्याचं पाणी कमी पडतं. आणि मी एक आदिवासी विभागाकडनं एक लिफ्ट इरिगेशन योजना राबवली आहे कडवा धरणावरून आणि ती जवळजवळ 3 किलोमीटर लांबीची आहे. 22 लाख रुपये तिला खर्च आलेला आहे आणि शासनाने ती 100% अनुदानित दिलेली आहे. असे आम्ही 22 शेतकरी त्या योजनेखाली आहोत आणि त्याचा उपयोग बऱ्याचशा शेतकऱ्यांना झाला. आता काही शेतकरी असे करतात काय म्हणजे सांगतात 5 मिनटं खत उचलायला लागतं, तुम्ही 5च मिनटं ड्रीप चालवा, परंतु असं नव्हे. ज्या ठिकाणी 150 ते 180 फुटावर ड्रीप असेल तर ते पाणी शेवटपर्यंत पास व्हायला जवळजवळ 10 ते 12 मिनटं लागतात आणि आपण जर 5च मिनटं जर खतं सोडायला हे केली तर ते शेवटच्या झाडापर्यंत पोचत नाही. मग याच्याकरता शेतकऱ्यांनी ती काळजी घेतली पाहिजे का शेवटच्या टोकापर्यंत पाणी गेलेलं आहे काय, का नुसती हवाच निघते आणि नुसती हवाच जर निघत असेल तर शेवटच्या झाडापर्यंत पाणी पोचणार नाही. ही काळजी मात्र शेतकऱ्यांनी घ्यावी लागते आणि ती प्रत्येकाने घ्यावी. या बाबतीमध्ये आम्हाला वेळोवेळी कृषी खात्याचं मार्गदर्शन झालं, त्याचप्रमाणे आम्हाला देना बँकेचं सुद्धा अत्यंत चांगलं सहकार्य भेटलं आणि आम्हाला जवळजवळ 1 लाख रुपये एकरी आम्हाला कर्ज दिलं आणि त्या कर्जाच्या स्वरूपातून आम्ही आदिवासी शेतकरी या टोकापर्यंत आम्ही पोचलो. राहुरी कृषी विद्यापीठाचं सुद्धा आम्हाला अत्यंत मोठं सहकार्य मिळालं. मंडळी, आपण बघितलं की ज्या शेतकऱ्यांना नवीन मार्ग सापडला, नवीन मार्गाने जायची इच्छा व्यक्त केली नाही, नवीन कुणाकडे तरी मार्गदर्शन घेऊन नवीन प्रयोग, नवीन पीक बदल करा असं वाटला, तर अशापैकीच शेतकरी संतू जे आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला एक चांगली माहिती मिळालेली. मंडळी, 30-30 पिकं घेणं, पारंपरिक पिकं घेणं, पारंपरिक पद्धती वापरणं, याच्यामुळेच आपला शेती व्यवसाय तोटाच चाललेला आहे आणि शिवाय आपलं स्वतःचं शेतीकडे कायम दुर्लक्ष होत चाललेलं आहे.
शेवटी निसर्गावरचा जरी खेळ असला तरी त्या खेळातसुद्धा आपण खेळाडू चांगले असाल तर एक शेतकरी म्हणून चांगला खेळाडू असाल तर नक्कीच आपण जिंकू शकाल. पण जिंकायच्या जिद्दीने शेती करायला पाहिजे. बाकी झाले होले केली तर केली, झाली तर झाले, अशा प्रकारे शेती व्यवसाय होणार नाही, त्याला तरुणोपाय असणार नाही. याच्यापुढे सगळ्यांनी सक्रिय होणं शेतीच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तेच तुम्हाला तारणार आहे. त्याच्यासाठी सतत सातत्याने नवीन प्रयोग, नवीन वाण, नवीन तंत्रज्ञान याचा वापर करून आपली शेती कशा प्रकारे सुधारेल, शेती व्यवसायाला कशी प्रतिष्ठा मिळेल हे आपण आपल्या स्वतःकडेच बघायला पाहिजे. आणि याची प्रगती, आपल्या शेतीची प्रगती तुमच्याच हातात आहे, दुसऱ्या कोणाच्या हातात नाही, हे लक्षात ठेवा. पृथ्वी तलावर बांबूचं 200 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्व आहे. सिंह, वाघ, हत्ती इत्यादी प्राणी राहण्यासाठी अधिकाधिक बांबूंची बेटं जिथं असतील तोच भाग निवडतात असं संशोधनात आढळून आलं आहे. तसंच बांबूंपासून बनवण्यात येणाऱ्या विविध वस्तू आणि साहित्य यावर भारतात सध्या 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. याचबरोबर बांबूची क्षमता आणि गुणवत्ता यांचा व्यवस्थित उपयोग केला तर 40 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आपल्या जर उपलब्ध असलेल्या जमिनीची उत्पादन क्षमता वाढवायची असेल, पडीत जमिनी उत्पादनक्षम बनवायच्या असतील तर बांबूचे बहुउपयोगी असे उपयोग आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बांधकाम, स्ट्रक्चरल डिझाईन, पेपर इंडस्ट्रीसाठी कच्चे मटेरियल, रॉ, पल्प, पॅनल बोर्ड इंडस्ट्रीज याच्यामध्ये प्रामुख्याने बांबूचा उपयोग केला जातो. बांबूचे मुळं, पानं याचा देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग असतो आहे. पानापासून छप्पर शेकरणे किंवा शेतकरी शेकरण्यासाठी बांबूची पानं वापरतात. काटेरी फांद्या असतात त्या फेन्सिंगकरता वापरल्या जातात. बांबूचे जे नोड्स असतात, कल्म्स असतात, ते कल्म्स आपण विविध उपयोगात आणत असतो आणि ह्याच्यामध्ये सिलिकॅसियस डिपॉझिट्स असतात, ते आयुर्वेदिक मेडिकल ट्रीटमेंटमध्ये वापरले जातात. त्याचा प्रामुख्याने अस्थमा, कफ आणि पॅरालिटिक डिसीजेस याच्याकरता वापर केला जातो. बांबूचे नवीन शूट्स जे येतात ते अतिशय चविष्ट असे असतात. डेलिशियस फूड्स म्हणून एशियन कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट केलं जातं. बांबूचे मूळ, रायझोम, रूट, बिया या सर्वच बाबींचा वेगवेगळ्या कारणामध्ये उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने रायझोम जे आहेत हँडीक्राफ्ट्स जे बनवले जातात, डेकोरेटिव्ह हँडीक्राफ्ट्समध्ये त्याचा वापर केला जातो. फर्निचर्स, इम्प्लिमेंट्स, ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स याच्यामध्ये बांबूचा उपयोग केला जातो. शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर आणि बांधांवर सुद्धा बांबूची लागवड करता येते. त्याचबरोबर मातीची धूप तसंच पूर नियंत्रणासाठी बांबू महत्त्वाचा आहे. जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता यानुसार लागवडीचं अंतर ठरवावं. बांबूमध्ये प्रामुख्याने या लागवडीकरता आपल्याला नियोजन शेतकऱ्यांच्यासाठी अशा पद्धतीने केलं पाहिजे की सर्वसाधारण जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत 5 बाय 5 मीटर अंतरावरती बांबूच्या खड्ड्यांची आखणी केली पाहिजे. आखणी केल्यानंतर बांबूचे 2 बाय 2 बाय 2 फुटाचे किंवा 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खोदणे. ते खड्डे खोदले की एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये चांगल्या सभोवतालच्या मातीनं किंवा बाहेरचे माती, खत याचं मिश्रण करून ते खड्डे भरणी करणे आणि साधारणपणे पहिल्या पावसाच्या वेळेस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगली वाढ झालेली बांबूची रोपं, रायझोम्स याच्या माध्यमातून लागवड करणे. लागवडीच्या पूर्वी खड्ड्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट जर आपण घातलं तर बांबूची वाढ निश्चितपणे चांगली होऊ शकते. आणि बांबूला पहिल्या वर्षी सर्वसाधारणपणे लागवड केल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान 3 वेळा भर बांगलन देणे. मार्च महिन्यामध्ये मल्चिंग करणे की जेणेकरून पाण्याची आवश्यकता बांबूला कमी लागेल, उष्णतेपासून त्याचं स्वतःचं संरक्षण होईल. अशा प्रकारचं बांबूची देखभाल केली असता आपल्याला मेसकाठी आणि मानगा याचं उत्पादन शेतकऱ्यांना 6व्या वर्षापासून होऊ शकतं. आणि या बांबू लागवडीच्या कामी त्याचा इतर प्रकारचा अभ्यास केला असता 5 ते 7 प्रकारांना आपण ही बांबू लागवड करू शकतो. त्याच्यामध्ये बियापासून रोपं निर्मिती करता येतात. कोल्हापूर जिल्ह्यात कागल इथल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या मध्यवर्ती रोपवाटिकेत बांबूंची रोपं विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
बांबूसह निसर्गातील दुर्मिळ आणि बहुउपयोगी वृक्षांची रोपंही इथं उपलब्ध आहेत. बांबूंच्या जगात 77 जाती, सुमारे 1250 प्रजाती सापडतात. भारतात 136 प्रजाती असून एकट्या अरुणाचल प्रदेशात 52 प्रजाती आढळून आल्या आहेत. आमच्या सामाजिक वनीकरणाच्या कागल मध्यवर्ती रोपवाटिकेमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय बांबू मिशन खाली आम्ही बांबूची रोपं तयार केलेली आहेत. त्यात कडक बांबू आहे, माणगा आहे, हॅमिल्टन आहे, टुल्डा आहे, बाल्को आहे, नाना आहे, अशा विविध प्रजातीची आम्ही साधारण एक 50,000 रोपं तयार केलेली आहेत. आणि चालू पावसाळ्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना सरकारने जे ठरवून दिलेले आहे त्या दरात विकणारे, ज्या कोणाला बांबूची लागवड करायची आहे त्यांनी सामाजिक वनीकरण विभाग कोल्हापूर किंवा लागवड अधिकारी कागल यांच्याशी संपर्क साधून जूनमध्ये लागवड करावी. तसेच आमच्या या मध्यवर्ती रोपवाटिकेमध्ये आम्ही उंच रोपं निर्मितीमध्ये वड, उंबर, पिंपळ अशी स्थानिक प्रजातीची किंवा जे दुर्मिळ वगैरे आहेत त्याची रोपं तयार केलेली आहेत. गोरख, चिंच वगैरे जी आपले सीता अशोक आहे औषधीमध्ये, अशी आम्ही औषधीची किंवा इतर अशी रोपं तयार केलेली आहेत. सध्या आमच्याकडे जवळजवळ एक 10 ते 12,000 उंच रोपं आहेत. टॉल प्लॅन्टमध्ये 6 ते 8 फुटाची आम्ही रोपं विकतो. त्याच्यानंतर वनमहोत्सव किंवा मोठ्या प्रमाणात लागवड करण्यासाठी आपण लहान पिशवीतील साधारण 2, 2.5, 3 फुटाची अशी एक आमच्याकडे 40 ते 50,000 रोपं तयार आहेत. त्याच्यात सागवान रोपं आम्ही प्रामुख्याने या सांगली म्हणजे पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत आपल्या मध्यवर्ती रोपवाटिका कागलमध्ये सागवान रोपं आपण जास्त तयार करतो. सर्व प्रकारच्या जमिनीत जगातील सर्व खंडात म्हणजेच उष्ण तसंच समशीतोष्ण कटिबंधातील वातावरणात बांबू वाढतो. सर्वात जलद वाढणारी आणि सर्वात जास्त जैवभार म्हणजे बायोमास देणारी तृणकुळातील ही वनस्पती आहे. 1 हेक्टर लागवडीपासून सुमारे 10 ते 30 टन उत्पादन मिळतं. 5 वर्षापासून पुढे सतत 40-50 वर्षांपर्यंत याचं उत्पन्न आपल्याला घेता येतं. बांबू उत्पादनात भारताचा जगात 2रा क्रमांक आहे. आपल्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीस खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मेसकाठी, कटांग बांबू किंवा कळक बांबू आणि मानगा या 3 प्रजाती अतिशय कमर्शियल अशा आहेत, शेतकऱ्यांना उत्पादन देणारे आहेत. बांबूत उष्णतारोधक गुण आहे, त्यामुळे हिवाळ्यात घर उबदार आणि उन्हाळ्यात थंड राहण्यास मदत होते. उष्णतारोधक गुणामुळेच बांबूचं वैश्विक तापमान नियंत्रणात वेगळंच महत्त्व आहे. प्रत्येक वर्षाला सुमारे 4 इंच जाडीचा पाल्याचा थर जमिनीवर पसरतो. त्यामुळं पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. त्याचबरोबर विकसनशील देशात सुमारे 80% लोक प्राथमिक औषधोपचारासाठी पारंपरिक वन्य वनस्पतींवर अवलंबून आहेत. या आणि अशा अनेक बहुउपयोगी बांबूची लागवड शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्रावर करावी. त्यामुळं आपल्या शेताला कुंपणही होईल आणि आर्थिक फायदाही होईल. आमची माती आमची माणसं. होतोय आणि तो खड्डा याच्यासाठी घेतला जातो की तो त्या झाडाच्या पॅरलल असेल, म्हणजे त्याला बरोबर असा समांतर असेल. आणि तो समांतर खड्ड्याचा उद्देश असा आहे की त्याच्या मुळापर्यंत तो खड्डा जाईल आणि तिथे आपण एक पाईप टाकतोय. तर हा आता पाईप आपण इकडे टाकूया. हा पाईप घ्या तिकडे. आता हा पाईप जो आहे तर हा 1.5 फुटाचा साधारण पाईप आहे. आणि हे जे लिंबाचं कडुलिंबाचं झाड लावलेलं आहे तर या झाडाच्या या रोपाच्या बाजूला हा साधारण 1.5 फूट आपण खोल जमिनीत गाडलेला आहे. आणि याच्या वरचं जे टोक आहे तर त्याच्या जमिनीच्या पातळीपर्यंत आलेलं आहे. आता हा जो पाईप आहे त्या पाईपच्या संपूर्ण बाजूचा जो भाग आहे तो आपण मातीने बुजवणार आहोत. हे जे पाईपच्या बाजूला जी माती राहील त्या या चांगल्या मोकळ्या मातीचा खत म्हणून आणि चांगली माती म्हणून, मोकळी माती म्हणून त्या झाडाला चांगला उपयोग होईल. आणि हा याचा दुसरा जो भाग आहे
की त्याचा आपण पाईप जो आहे तो पाईप याच्यामध्ये पूर्णपणे दगडाने आणि गोट्याने आपण भरतोय. इथे खडी चालते, वाळू चालते, जाड वाळू किंवा रेती चालते. परंतु इथे या ठिकाणी वाळू आणि रेती आणणं किंवा खडी आणणं हे फार खर्चाचं असतं. तर अशा वेळेला या स्थानिक ठिकाणी अवेलेबल असलेली जी काही दगडाची छोटी छोटी तुकडे आहेत, ते गोटे आहेत, हे गोटे आपण त्याच्यात टाकतो आणि त्याचा फायदा असा आहे की हे कमी खर्चात जागेवरच मिळणारं असं हे आपल्याला एक घटक आहे. आणि आता हा पाईप आपण वर काढून घेतो. तर ह्या वर काढण्याचं सुद्धा साधं सोपं एक तंत्र आहे. दोन्ही बाजूला त्याचा एक गज घातलेला आहे त्या होलमधून आणि थोडासा फिरवला की संपूर्ण पाईप हा बाहेर येतो आणि अशा तऱ्हेने पाईप आपण बाहेर काढून घेऊया. बारीक खडी टाका वरच्या बाजूला नेहमी बारीक खडी. तर हे बघा आपण हा पाईप असा सहज साध्या सुध्या तंत्रज्ञानाने आपण बाहेर काढलेला आहे. आता ज्या ठिकाणी हे दगड आणि गोटे पडलेले आहेत त्या ठिकाणी पाणी घातलं तर त्यातलं 100% पाणी त्या झाडाच्या मुळापर्यंत पोहोचतं. वेपरायझेशन म्हणजे त्याचं बाष्पीभवन कमी होतं आणि 100% पाण्याचा झाड जगवण्यासाठी जो उपयोग होतो तर ते हे तंत्रज्ञान आहे. आणि ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये पाण्याचं शॉर्टेज येतं, पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होतं, त्यावेळी अत्यंत कमी पाण्यामध्ये हे आपलं जे झाड आहे, आपलं जे रोपटं आहे ते 100% जगण्याचा खात्रीचा उपाय म्हणजे महेंद्र घागरे हरित मित्र परिवाराचं एक वेगळं तंत्रज्ञान. मंडळी, हे जण आपल्या पुऱ्या महाराष्ट्रात ज्या ज्या लोकांनी झाडं लावायची असतील तर त्यांनी असं तंत्रज्ञान, साधं सोपं तंत्रज्ञान जर वापरलं तर आपलं लावलेलं झाड 100% जगेल आणि 100% जगलेलं झाड बघून आपल्याला 100% पुढची खूप झाडं लावायची प्रेरणा होईल. आणि म्हणून हे साधं सोपं तंत्रज्ञान जर वापरलं तर त्याचा फायदा झाडं जगवण्यात, आपलं गाव आणि परिसर हिरवं करण्यात फार मोठ्या वेगाने होईल अशी आमची खात्री आहे. म्हणून हे तंत्रज्ञान याच्या पुढे सर्वांनी वापरायला पाहिजे. मी ज्ञानदेव रावसाहेब शिंदे. मी सहकार महर्षी भाऊसाहेब संतोषजी सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस विकास या डिपार्टमेंटला मी सबओव्हरसेअर या पदावर काम करतो आहे. तर तीर्थस्वरूप भाऊसाहेब संतोषजी थोरात यांच्या कल्पनेतून दंडकारण्य अभियान कार्यक्रम पुढे आला की आज झाडांची गरज आहे आणि प्रत्येक संस्थेला हा प्रकल्प द्यायला ठरलं. तर कारखान्याला हा जो काही मालदार डोंगर आहे, फॉरेस्ट एरिया हा, याचा गट नंबर 151 आहे, हा देण्यात आला. याच्यावरती जे काही आपल्याला दिसतं हे सगळं CCTV केलेलं आहे, दगडी बांध केलेले आहे, खड्डे केलेले आहे, कारखान्याचं JCB असेल, बुलडोझर असेल, या माध्यमातून डोंगर खोदून CCTV केलेली आहे आणि CCTV केली, खड्डे केले. आणि एक दिवस पावसाळ्यात एक दिवस कारखान्याचा पूर्ण स्टाफ, अधिकारी तू खाली शिपाईपर्यंत टोटल स्टाफ इथं आला आणि श्रमदान केलेले. त्यांनी श्रमदान करताना मी अधिकारी आहे, मी साहेब आहे विसरून त्यांनी श्रमदान केलं आणि हे झाडं लावलेली आहे. तर झाडं लावताना बाभळ आहे, चिंच आहे, बोर आहे, सीताफळ आहे, बांबू आहे, वड आहे, पिंपळ आहे, या पद्धती झाडं लावलेले आपण. तर हे झाडं लावल्यावरती याचं संगोपन जे खूप चांगलं केलेलं आहे, याला मल्चिंग केलेलं आहे. जे समोर जे काही दिसतंय झाडांना, झाड लावून त्याला आळं केलेलं आहे. इथलंच गवत कापलेलं आहे, त्या झाडाला लावलेलं आहे गवत आणि त्या गवतावरती इथले दगड आणलेले आहे, ते दगड लावलेले आहे त्याला. का त्या मल्चिंगमुळे झाडाचं पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही, झाड लवकर सुकणार नाही, याच्याकरता हा केलेलं आहे. तर कारखान्याचं आपलं जे काही कारखान्यामार्फत एक ट्रॅक्टर आहे, 2 टँकर आहे आणि माझ्याकडे 5 मजूर आहे. त्यांच्यामार्फत या झाडांना टँकर भरून आणला जातो. प्रत्येक झाडाला पाणी दिलं जातं आणि आज जवळजवळ पूर्ण 100% झाड जिवंत आहे. किंवा जिथं एकही झाड नव्हतं, जे समोर जर बघितलं तर एकही झाड नव्हतं, तिथं आज आपलं सर्व हिरवगार दिसतंय. साधारणतः मीटरच्या लाईन झाडं दिसतात. हे खूप चांगलं झालेलं आहे. गुरावाल्यांनी पण सहकार्य केलेलं आहे, त्यांनी पण आपल्याला काही त्रास दिलेला नाही आहे. त्यांना कार्यक्रम समजून सांगितला, त्यांनी पण त्रास दिला नाही. असा कार्यक्रम आज सक्सेस झालेला आहे.